सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्कार, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला दर्शन घेतोय ते कामाठीपुरा येथील शीतला देवी मातेचं। सुवर्ण महोत्सवी वर्ष ते साजरं करीत आहे आणि आपण जर पाहिलात तर देवीचा साज शृंगार अत्यंत मनमोहक आहे। अष्टभुजा नारायणी त्या या स्वरूपामध्ये आहे। शंख चक्र गदा असते, महालक्ष्मी नमस्तुते। जर पाहिलं तर देवी नखशिखात सजवण्यात आलेली आहे। साज शृंगार जर पाहिलात तर पायाच्या नखापासून पायातील बोटांची जोडवी ते देवीच्या मुकुटापर्यंत जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला मोरपिसी रंगाचा सुंदरसा मुकुट आणि त्यावरती हिऱ्यांचं नक्षीकाम पाहायला मिळते। देवीची जी नजर आहे ती सरळ स्पष्टपणे सिंहाच्या नजरेला नजर भिडते। आणि एक वैशिष्ट्य जर पाहिलं तर शिवमंदिरामध्ये प्रवेश करते समय ज्या पद्धतीने नंदी महाराज असतात तसंच इथे सिंह महाराज आहेत आणि देवीच्या पाठी तिचं ते वाहन आहे सिंह तेच आहे। ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते गिरिवर विंदी शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शिति कंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपरदिनी शैलसुते। देवीचा मनमोहक जे रूपडा आहे त्या सुंदरशा महालामध्ये साजरं दिसतंय, गुजीर दिसतं। महिला भगिनी आहे त्या मंडळाचे कार्यकर्ते, आपण त्यांच्याशी संवाद साधतोय। नमस्कार, जय अंबे, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष आहेत लखपत्री सर। सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी नवरात्रोत्सवाची स्थापना झालेली आहे। आज तिसरा दिवस आहे जगदंबेच्या आराधनेचा, उपासनेचा। तिसरी माळ आहे, घटस्थापना आहे, सुंदर महाल आपण साकारलेले आहे। देवीकडे पाहता क्षणी आपण तिच्या चरणी नतमस्तक होतो। कशा पद्धतीने ह्या 50व्या वर्षी आपल्याकडून हा नवरात्रोत्सव संपन्न होत आहे? ॲक्च्युली आम्ही लहानपणी असताना 13-14 वर्ष असताना आम्ही सुरुवात केलं आहे फंक्शन। आता बघता बघता 50वं वर्ष कंप्लीट केलं आहे। आम्ही लहानपणापासून खूप आनंद वाटते की आम्ही सुरुवात केली, आम्ही 50 वर्षापर्यंत देवीचा हे सोला चालू केलं आहे आणि आम्हाला एवढा आनंद वाटते की 50 वर्ष आम्ही कंप्लीट केलं म्हणून। आता माझा वय आहे 64. मग त्या हिशोबाने आम्हाला इतका आनंद वाटतं ना की गल्लीतला काहीतरी वेगळं करायचं, 50 वर्ष चांगलं करायचं। आम्ही मेंबरशिप जमा केलं, गोल केलं जे मेंबरशिप, आणि बाकीचं इथे राहून गेलेलं ते पण आमचा कॉन्ट्रीब्यूट केलं आहे। इथे दुकानदार जे आहे ना ते पण आम्हाला कॉन्ट्रीब्यूट केलं आहे। त्या निमित्ताने आम्ही जितका चांगला होतं तेवढा आम्ही प्रयत्न केला आहे। आणि आता जे सजावट झाला शेवटीचा आम्हाला बघून इतका आनंद वाटतं ना की आम्ही बिलीव नाही केलं बाबा इतका चांगला करू शकतो आम्ही। आनंद 50 वर्ष संपूर्ण ताकद लावून आपण हा उत्सव उत्सव साजरा केलं आणि एवढा असा सजावट बघून आम्हाला इतका आनंद वाटतं ना। आणि साखी गल्लीतलं सगळ्याचा सपोर्ट आहे आम्हाला। आणि जे आमची बहिणी आहे ते आजी आहे, आजोबा आहे, सगळ्यांना एवढा चांगला वाटतं ना की आता पण कोणी केला नाही या गल्लीत एवढा चांगला मोठा उत्सव, पण आपण सादर करतोय। आणि आमचा गल्लीचा कार्यकर्ता आहे श्रीनिवास, सुरेश, कार्तिक, सुरेश आणि बरेच अजून प्रवीण, बरेच लोक आहेत आपल्या गल्लीतला। सगळे एवढं काम केलं आहे ना ते लोकांनी अपार्थिव काम केलेलं आहे आणि त्या हिशोबाने आम्हाला एवढा आनंद वाटते आम्हाला। ताई नेमकं तुम्हाला कसं वाटतंय यंदाचा उत्सव साजरा? नमस्कार, मी भारती सुनील भवनगिर बोलते। मी या गल्लीत लहानापासून मोठा झालेली आहे। तर कसं आमच्या इकडे पहिला छोटा मूर्ती यायचा, आपला देवीच्या छोटा मूर्ती। तेच छोटा मूर्तीला आम्ही रोज आपला जेवढं आहे आम्ही मुली, आता मी या गल्लीतलं मी माहेर आहे माझा, हे पूर्ण माझं माहेर लोक आहे। मी सासरवाडी असून पण माझ्या माहेरीत येते मी, का
म्हणजे माहेरमध्ये एवढं चांगलं उत्सव होतं. भले आमच्या इकडे एवढं छोटा मूर्ती होतं, पण आम्ही आहे ना सगळ्यांनी आनंदाने आम्ही सादर करतोय या देवीचा उत्सव. पण 25व्या वर्षापासून आमची देवी मोठा असा आणायला लागले आम्ही लोक. म्हणजे सगळ्यांनी कार्यकर्ता सगळ्यांनी हात पुढे केले. आता एवढा मंडळ मोठा नव्हता आमचा, पण सगळ्यांनी मोठ्या मनाने सगळं पुढे आलेला. म्हणून आमचं सगळे भाऊ बहिणी इकडे आहे, म्हणून आम्ही लोक येतात जातात. आम्हाला खूप आनंद आहे. आमच्या भाऊ बहिणीला सगळ्यांना, आमची गल्ली लोकांना सगळ्यांना आनंद भेटू दे, या देवी प्रसन्न होऊ दे. बस एवढंच आहे. मी एवढा बोलून माझा सहभाग म्हणजे आम्ही कोणाला काय म्हणजे त्रास न देता देवाचा फक्त आम्हाला देव श्रद्धा असून हे नवरात्री म्हणजे सर्वांनाच आनंदमय व्हायला पाहिजे. या नवरात्रीसाठी आम्ही साजरं करण्यासाठी उभा आहे. म्हणजे आता आम्ही 25 क्रॉस करून 50मध्ये आलो. 50व्या वर्षामध्ये आधी एवढा चांगला करायचा मला विचार केला. हे आता आई स्वतः सर्व करून घेतली. आम्ही सर्व काय सकाळी जसा जे कार्यक्रम आहे तसा करत आम्ही म्हणजे सकाळपासून म्हणजे 10-11 वाजे ओटी बनणं होतात, साडी चेंज होतं, दिवसात 7-8 साडी होतात, दिवसभर ओटी बनणं होतं, नंतर आरती होतं, संध्याकाळी नंतर आरतीचं गरबा होतात, महिलावर छोटा मोठा कार्यक्रम करतात, हळदी कुंकू साजरं होतं. म्हणजे मंगळागौरी जसं हे कार्यक्रम आता परत येणारा ओम हवन आहे. म्हणजे आमच्या महिलांचा हळदी कुंकू आहे, स्पोर्ट्सचे मुलांना पडदा करता. म्हणजे आता येणारे आमचे इकडचे म्हणजे गेस्ट आहेत मोठे सर्व येणार आहे. त्यांना पण आम्ही आमंत्रण केलं. तसंच यायला म्हणजे माताजीचं आमच्या आईची माझी इच्छा आहे की आम्ही देवाला हे करतो. आमचं हे चांगलं हे तुम्ही उभं ठेवलं, आम्हाला एवढा चांगला आशीर्वाद द्या की आम्ही अजून पुढे अजून चांगलं 75-100 पण करू. आम्ही नाही करू, आमचे मुलं. मंडळाचा उत्कर्ष व्हावा म्हणून तरुण पिढी जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये प्रामुख्याने सहभागी इथे आपण त्यांच्याशी संवाद साधतो. महाराष्ट्र समाचारचं हार्दिक स्वागत. तुम्ही नेमकं कशा पद्धतीने देवीच्या उत्सवामध्ये तुमचा सहभाग? ॲक्च्युली कसं आहे, 25 वर्षापासून आम्ही ॲड झालो आहे. पहिलं तर आम्ही लहान होतो आणि 25 वर्षापासून हे शीतलादेवी दर्शन हे इमारतीचं निर्माण होऊन आम्ही आलो आहे. त्यानंतर आम्ही असं करतो की लहान मुलांसाठी वेशभूषा आणि प्रत्येक मुलांना आम्ही प्राईज देतो. रिटर्न गिफ्ट प्रत्येकाला असतो, नको व्हायला. आणि आमचा जे भंडारा आहे कमीत कमी 1500 ते 2000 लोक जेवून जातात आणि त्याला सर्वांचा प्रतिसाद असतो. सर्वांनी आपल्या आपल्या पद्धतीने वर्गणी देतात. आमचे कार्यामध्ये नेमकं तुमचं काय करायचं? रक्तदान शिबिर वगैरे असं? आरोग्य शिबिर वगैरे आम्ही ठेवतो दरवर्षी. काय करता तुम्ही? जॉब काय करता? मी ICICI प्रुडेन्शियलमध्ये ऑफिसर आहे. तुम्ही काका काय करता? मी म्हणजे कंपनीत कामात आहे मी. पण वेळ द्यायला मिळतो इथे? नाही, मी कामावर जाऊन मग इथे वेळ देतो मी. तसं म्हणजे आपल्याला पूर्ण वेळ मी देऊ शकत नाही, म्हणजे काम सोडून वगैरे. पण आल्यानंतर मग कंप्लीट सहभाग असतो. जास्त करून ह्या लोकांचंच असतं सहभाग. आम्ही फक्त मागून आम्ही सपोर्ट करतो बस. पूर्वी आम्ही फुल म्हणजे काम थोडं आम्ही सांभाळून घ्यायचं त्यावेळी. हो, शाळेत असताना म्हणजे आम्ही खूप काम म्हणजे देवीसाठी आम्ही करायचं सर्व. म्हणजे आम्ही दोघे तिघे आम्ही सांभाळून वगैरे साजरा करायचा सर्वांना घेऊन. नमस्कार, आपल्यासोबत आहेत अश्विना मंदुला. आपण त्यांची संवाद साधतो. तर नमस्कार, स्वागत आहे. कशा पद्धतीने देवीची आराधना आपल्याकडून होत असते? जसं सकाळी आरती असतो, मग नंतर छोटं छोटं नैवेद्य पण आपण ठेवतो. तसं मग साडी पण नेसच दररोजी वेगवेगळे, नाहीतर सकाळपासून वेगवेगळ्या पूर्ण दिवसामध्ये ओटी भरतात वेगवेगळं. असं वेगवेगळं हे येतात, स्त्रिया येतात, मग ते ओटी भरतात. मग तेव्हा पण साडी नेसतात, वेगवेगळं साडी असते. मग संध्याकाळी झालं की संध्याकाळचं जर आरती झालं मग नंतर नैवेद्य असतो परत, तेव्हा मोठा नैवेद्य असतो. ते झालं की मग नंतर गरबा असतो आपल्याकडे, ते असतो. मग नंतर काहीतरी असं खेळ हे ते दरवर्षीप्रमाणे. ह्या वर्षी तर 50वं वर्ष आहे म्हणून अजून काही चांगलं करतात तसं. आता यांनी म्हटले आमची माहेरी आहे इकडे, पण मी सून म्हणून आलेली आहे. पण मी सगळं इकडे त्या लोक जे सांगतात ते मी सगळं करून घेते. दिवसाला 10-15 जण ओटी भरतात. 10 साड्या आम्ही बदलू शकतो. आणि रात्री मंजुळा लकापत्री. म्हणजे ओटीचा साऊथ इंडियनचा आम्ही 2.5 किलो तांदळाचे ओटी भरतो
आंध्र प्रदेश तेलंगणा तसं पद्धतीने सगळे ओटी भरतात. असं छोटा ओटी नाही. पद्मशाली आम्ही पद्मशाली. तुमची पद्धत कशी असते? आमची पद्धत ना 2.5 किलो तांदळाची, काही जण 5 किलोची ओटी भरतात. 5 सुका नारळच्या आणि साडी आणि साडी सुका ओटीची सामान, साडी, कण, नारळ आणि वेणी सगळं. आणि आपल्या इच्छानुसार जे जे काही नवस करतील त्या लोकांनी काही ना काही आपले भेट देतात. म्हणजे पायातले जोडे या मंगळसूत्र वगैरे इकडे देतो आम्ही. असं या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्ते 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 नमो नमः. या शीतला देवीच्या चरणी आल्याच्या नंतर आपण नतमस्तक होतो आणि तिच्या मंगलमय आनंदमय आशीर्वादाने अक्षरशः पावन होतो असं म्हटल्यास वावगं ठरू नये. शीतला देवीचं स्थान जर तुम्ही पाहिलं तर माहीमला एक आहे आणि दुसरी शीतला देवी ती मनमाला टँक येथे आहे. ज्या काळी लहान मुलांना आजार व्हायचे त्यावेळी शीतला देवीच्या शेजारी असलेलं कूपनलिका म्हणजे तिथे असलेले बोरवेल किंवा छोटे बावडी तलाव, या तलावाचं पाणी मंत्रून त्या रुग्णास दिलं जायचं आणि त्यानंतर अन्य औषधोपचार जो असेल वैद्यांनी दिलेला तो दिल्यानंतरही या मंत्रलेल्या पाण्यापासून जी एक ऊर्जा ताकद निर्माण व्हायची आणि ते बाळ लवकरात लवकर आजारमुक्त व्हायचं. त्याकरता शीतला देवी जशी चंद्राची शीतलता असते तशीच शीतला देवीची शीतलता प्रत्येकाच्या मनात कायम राहो आणि हा नवरात्रीचा उत्सव अत्यंत आनंदमय हो आणि दसऱ्याला हेच आनंदाचं सोनं लुटो. मुंबई कामाठीपुरा येथून कॅमेरामॅन प्रथमेश म्हात्रेसह रिपोर्टर दिनेश मराठे. धन्यवाद. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, जगदंबेचा उदो उदो, आई शीतला देवीचा उदो उदो. धन्यवाद.